आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक बातमी एका भीषण आगीची। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा इथे एका टँकरनं पेट घेतलाय। या क्षणाची मोठी बातमी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे, कारण एका टँकरनं भर रस्त्यात पेट घेतलाय। या आगीमध्ये एक महिला होरपळली असून तिला लोणावळ्यातल्या परमार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय। घटनास्थळी IRBचे कर्मचारी, देवदूत रेस्क्यू टीम, महामार्ग पोलीस आणि आता तर अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा पोहोचले आहेत। गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, नेमकी कुठे ही घटना घडली, कधी घडली आणि कसला होता हा टँकर? तो नेमकं हो मिळले ना, आपण पाहिलं गेलं तर हा पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर बोर घाटामध्ये घडलेला हा अपघात आहे। यामध्ये हा जो टँकर होता हा पूर्णपणे जळालेला आहे। मात्र हा बोर घाटातील एका पुलावर होता, त्यामुळे पुलाखालून जाणारी एक महिला या आगीमध्ये पूर्णपणे जळालेली आहे। तिला आता जखमी अवस्थेमध्ये परमार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले। मात्र या आगीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवेवरील दोन्ही ज्या वाहतूक आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहेत। या घटनास्थळी आता देवदूत रेस्क्यू टीम आणि अन्य जे मदत कार्य पोहोचलेले, परंतु आता किती वेळाने हा महामार्ग चालू होईल त्याचं काय नाही। परंतु आत्ताच अजून एक अपडेट आले त्याच्यामध्ये, या आगीमध्ये अजून एक जण म्हणजे 2 जण होरपळलेले आहेत। मिलिंद, बरं, या आगीवर आता पूर्णपणे नियंत्रण मिळालंय का? ना, आता मदत कार्य तिथे पोहोचलेलं आहे आणि त्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मिलिंद, बरं गणेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत। प्रामुख्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत करणं, तसंच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ। राज्य मंत्रिमंडळाची बैठक काही क्षणांपूर्वी संपली आणि त्याच्यातले काही महत्त्वाचे निर्णय आपल्यापर्यंत हाती आलेत। ती म्हणजे ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ होणार आहे, त्यांच्या मानधनात वाढ होणार आहे, तसंच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत सुद्धा वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दरानं मदत करण्याचा निर्णय झाला आहे। कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ केली जाणार आहे। त्यांना आता एकूण 16,000 इतकं वाढीव मानधन मिळेल, तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे। बिपरजॉय चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे। 15 जूनला हे चक्रीवादळ 125 ते 135 किलोमीटर प्रति तास इतक्या जबरदस्त वेगानं गुजरात आणि पाकिस्तानातल्या कराचीला धडकण्याची शक्यता आहे। गुजरात किनारपट्टीच्या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्यात येते। चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ या भागांना बसण्याची जास्त शक्यता आहे। गुजरातमधील कच्छ, द्वारका, जामनगर, पोरबंदर, राजकोट एवढंच नाही तर मोरबी आणि जुनागडमध्ये 14 ते 15 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। बिपरजॉय चक्रीवादळ पोरबंदरच्या नैऋत्येला सुमारे 290 किलोमीटर, तर जाखौ बंदराच्या दक्षिण नैऋत्येला 360 किलोमीटर अंतरावर केंद्रित झालंय आणि याची तीव्रता ही किनारपट्टीच्या जवळ गेल्यानंतर अधिक आहे। खरं तर किनारपट्टीच्या जवळ गेल्यानंतर कमी होत असते, पण बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता जास्त आहे। या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनं लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत। 15 आणि 16 जून हे कच्छ आणि गुजरातच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। गुजरातच्या तटवर्ती भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। मच्छीमारांनी पुढची सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नये अशाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। आवश्यक त्या ठिकाणी किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना तातडीनं हलवण्यात येत आहे। स्थानिक प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। गुजरातच्या किनारपट्टी भागातल्या शाळा आणि बंदरं ही तुर्तास बंद करण्यात आली आहेत। बिपरजॉय साइक्लोन को लेके
हर तरह की तैयारियां की जा रही है, खास करके कच्छ के मांडवी जहां पे न्यूज़ 18 की टीम ग्राउंड जीरो पे खड़ी है। ये समुद्र है जिसके अंदर आपको फिलहाल करंट दिख रहा होगा। कहीं ना कहीं कच्छ का जो मांडवी और जखोई है वहां पे ये जो साइक्लोन है बिपोर जो है वो 15 तारीख के आसपास आने वाला है, लेकिन उसके पहले मतलब आज 13 तारीख को ही पूरी असर देखी जा रही है। कहीं ना कहीं बरसात जो है वो पूरी तरह से हावी हो चुके हैं और जीरो विजिबिलिटी, मतलब कि जो पूरा कच्छ इलाका है वो बिल्कुल जीरो विजिबिलिटी की तरफ दिख रहा है। सारी जो व्यवस्थाएं हैं वो की जा रही है, आसपास का इलाका खाली किया जा रहा है। खास करके इस बात का ध्यान रखा जा रहा है कि 0 से 5 किलोमीटर के रेंज में मतलब कि जो रहने वाला इलाका है उस सारे इलाकों को खाली किया जा रहा है, क्योंकि उससे असर हो सकता है। खास करके जो कच्चे मकान हैं या झुपड़पट्टी में लोग आसपास रहते हैं उन सभी को खाली किया जा रहा है। ये बीच बिल्कुल बंद कर दिया गया है और समुद्र में आप करंट भी देख सकते हैं किस तरह से कच्छ के मांडवी का ये समुद्र है जहाँ पे करंट देखने मिल रहा है। माना जा रहा है कि सबसे असर जो है वो कच्छ के मांडवी और जखोई में देखा जाएगा और जिसको लेकर तंत्र जो है वो बिल्कुल तैयार है, लेकिन कहीं ना कहीं ट्रेन जो सेवाएं हैं वो भी प्रभावित हो रही है। सरकार ने ये एडवाइजरी जारी की है कि जो कच्छ में जो आ रहे हैं टूरिस्ट या फिर किसी काम से वो बिल्कुल ना आए, बिल्कुल बंद कर दिया गया है और हो सके तो इस इलाके में आना टाले, क्योंकि सरकार का खुद मानना है कि जिस तरह से ये बिपोर जो साइक्लोन है वो काफ़ी मतलब हैवी है और जिसको लेके बहुत बरसात भी होगी और साथ में तूफान और आंधी भी आ सकता है। कैमरामैन अमित शर्मा के साथ नवीन झा, न्यूज़ 18 मांडवी। गुजरात पर साइक्लोन का संकट मंडरा रहा है, इसीलिए यहां पर गुजरात के कई ऐसे इलाके माना जा रहे हैं कि 8 से भी ज्यादा डिस्ट्रिक्ट में अलर्ट दिया गया है। साथ में ही हम जहां पर खड़े हैं वो द्वारका नगरी है, जो द्वारकाधीश सबसे विश्व में सबसे बड़ा प्रसिद्ध मंदिर है, वहां का हम आपको ये दृश्य दिखाएंगे किस तरह से यहाँ पर जो समुद्र है वो तूफानी दिख रहा है। उनका जो चक्रवात है उससे पहले कि ये समुद्र में जो करंट है वो ज्यादा दिख रहा है, साथ में ही जो पवन की गति है तेज दिख रही है और बारिश कल से ही बारिश गुजरात के कई इलाकों में से बारिश हो रही है। तो साथ में ही यहाँ पर माना जा रहा है जिस तरह से राज्य के मुख्यमंत्री ने भी यहाँ पर एक बैठक बुलाई थी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भी एक बैठक बुलाई थी और हर संभव कोशिश मदद के लिए उन्होंने भी कहा है, केंद्र सरकार ने भी। लेकिन साथ में ये आप दृश्य दिख सकते हैं कि गुजरात के जो भी कोस्टल एरिया है वहां से 8 से भी ज्यादा जिला जो प्रभावित होने वाले उस पर सबकी नजर रखी हुई है। लेकिन जिस तरह से चक्रवात नजदीक आ रहा है गुजरात की ओर, उसके पहले की जो स्थिति है वो दिख रही है। समुद्र में करंट दिख रहा है, समुद्र की जो लहरें हैं वो 20 से ज्यादा फुट से ऊपर चल रही है, पवन की गति सबसे ज्यादा तेज हो रही है और अनुमान लगाया जा रहा है, वेदर विभाग ने भी अनुमान लगाया है कि जब साइक्लोन नजदीक आएगा गुजरात में तब जो पवन की गति है वो 150 से प्लस यहाँ पर प्रति किलोमीटर की वो प्रति रहेगी, बारिश रहेगी और साथ में ही जो हवा है हवा तेज यहाँ पर बहेगी। देखना जा रहा है कि आगामी 2 दिन के बाद क्या स्थिति गुजरात की यहाँ पर कोस्टल एरिया की यहाँ पर रहेगी। कैमरामैन पंकज मकवाणा के साथ प्रणव पटेल, न्यूज 18। त्यामुळे गुजरातमध्ये सगळी यंत्रणा सतर्क आहे, प्रशासन सक्रिय कामाला लागलंय। चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता गुजरातच्या किनाऱ्यावर तटरक्षक दल तैनात करण्यात आलंय। उधाणलेल्या समुद्रात सुद्धा तटरक्षक दलाचं जहाज आणि हेलिकॉप्टर सध्या गस्त घालताना दिसतंय। आपण ही दृश्य पाहतो आहोत गुजरातची। हे तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर समुद्र किनाऱ्यावर सज्ज आहे। कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तटरक्षक दलाच्या जवानांची ही टीम सुद्धा सतर्क आहे। तिकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा इथे एका टँकरनं पेट घेतला। यामध्ये संपूर्ण टँकर जळून खाक झालाय आणि या आगीमध्ये 3 जण ठार झाले तर 3 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळ्याच्या जवळ बायपासच्या जवळ एका टँकरनं पेट घेतला। या टँकरमध्ये काय रसायन होतं हे समजू शकलेलं नाही, याची तपासणी सुरू आहे। या आगीमध्ये आतापर्यंत 3 जण ठार झालेत तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, या आगीबद्दल काय अपडेट? हो मिलिंद, आता अत्यंत धक्कादायक बातमी आलेली आहे
की या आगीमध्ये तीन जण होरपळून ठार झालेले आहेत आणि 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. मात्र आता या गंभीर जे आहे जखमी आहेत त्यांना आता सोमवारने फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. परंतु आता ही आग नेमकी कशी लागली याबद्दल आता पोलीस तपास करत आहे आणि या आगीवर नियंत्रण कसं मिळवायचं तेही पाहत आहे. मात्र या आगी दरम्यान दोन्ही बाजूच्या ज्या वाहतूक ती थांबवण्यात आलेली मिलिंद. गणेश, हा ऑइलचा टँकर होता का किंवा अन्य काही केमिकल यात होतं का? कारण याच्यावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही, त्यामुळे ही खरोखरच गंभीर आहे घटना. हो नक्कीच. कारण की नेमका या टँकरमध्ये काय होतं, केमिकल होतं का ऑइल होतं, आता याचा तपास पोलीस किंवा अग्निशामक दल करत आहेत. परंतु त्यापूर्वी या आगीवर नियंत्रण मिळवणं हेच ते आता करत आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. राज्यामध्ये औरंगजेबाच्या पोस्टरवरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस विशेष सतर्क आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावरच्या काही आक्षेपार्ह पोस्ट हटवले, तर काही पोस्ट करणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर अतिशय करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांसाठी एक विशेष आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर किती वेळेला आणि कोणी टाकला किंवा कुठे कुठे पाठवला याची माहिती पोलिसांना मिळणार आहे आणि पोलीस या माहितीच्या आधारे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे या व्यक्तींना शोधू शकतील आणि पोलिसांना कारवाई करणं सोपं जाईल. आत्तापर्यंत पोलिसांनी एकूण 15 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कधीकधी शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ शकतो, हे आपण पाहिलंय. असाच काहीसा प्रकार गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यातल्या शिरपूर बांध इथल्या महिलेसोबत घडलाय. शिल्पा मेश्राम यांना गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेसाठी देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिल्पा मेश्राम यांनी इथल्या ग्रामीण रुग्णालयातच शस्त्रक्रिया केली. मात्र 2च दिवसानंतर त्यांची प्रकृती खालावली. अखेर प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यानं या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या नातेवाईकांनी उपचारातल्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. गजबिये साहेबांची चुकीच्यामुळे त्यांच्या कारणामुळे हे सर्व घडलं, म्हणून इथे ग्रामीण रुग्णालय देवरी येथे आणला आणि ते इथे नसता मग आम्ही देवरी पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी एक विनंती अर्ज केला. नागपूर रेफर मिळाल्यानंतर आम्ही नागपूरसाठी निघाले असता रस्त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तर त्यामुळे आम्ही देवरीच्या हॉस्पिटलमध्ये येऊन देवरीच्या पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर विरोधात तक्रार केली. आतडीला मार लागली हलकीशी आणि किडनीवर सूजन आहे. मग KTS वाल्याने म्हटलं की आमच्याकडे सुविधा नाही आहे, तर तुम्ही नागपूर रेफर करा. पण पेशंटची हालत इतकी खराब होती की आम्ही नागपूरपर्यंत गेलाय असता तर माहीत नाही काय झालं असता, तर आम्ही प्रायव्हेटमध्ये गेलो. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. शिवसेनेचे खासदार आणि नेते गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढवला आहे असं कळतं आणि त्याचं कारणही तसंच आहे. भाजपच्या वाढत्या दबावतंत्रावर काल झालेल्या बैठकीत गजानन कीर्तीकर यांनी एक सूचक वक्तव्य केलं. 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आली अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं आहे. एवढंच नाही तर 40 आमदारांनी आपली ताकद वाढली हे संबंधितांनी ओळखणं गरजेचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. 40 आमदार सोबत होते म्हणून विकास आघाडीची सत्ता उलथून टाकली आणि मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार केलं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले याचाही आवर्जून उल्लेख गजानन कीर्तीकर यांनी आपल्या भाषणात केला. आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ताकदीनं काम केलं पाहिजे. वर्धापन दिनाचा आढावा घेण्यासाठीच्या बैठकीमध्ये गजानन कीर्तीकर काल बोलत होते. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. उदय, काय काय झालं या बैठकीत? उदय जाधव यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण काल
शिवसेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याला एकनाथ शिंदे यांचं समर्थन करणारे सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या सगळ्यांनी एकत्रितपणे 19 तारखेच्या शिवसेनेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारी संदर्भात आढावा घेतला. तसंच मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं मुंबईत गर्दी करण्यापेक्षा आमदार आणि खासदारांनी आपापल्या मतदारसंघात थांबावं, अधिक लक्ष घालावं, अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त केली. आणि त्यातच गजानन कीर्तीकर